तर अगदीच सामन्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होण्याचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय आमचे ऑफिशियल हरिदोरे सर मॅन फ्रॉम टपालवाडी आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मंगेश जाधव मॅन फ्रॉम दहिवली हे दोन ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 5 षटकांची मॅच असेल. अगदीच या ठिकाणी गेम ऑन पंचांचा या ठिकाणी इशारा येतो. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाते साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. अगदी मॅचचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरतीच अगदी त्या ठिकाणी दांडी गोल केली जाते. क्लीन बॉल केला जातोय. एक मोठा हादरा, एक मोठी विकेट, एक मोठी सफलता या ठिकाणी पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं. अगदीच या खेळपट्टीचा ही ही खऱ्या अर्थानं खासियत आहे की निश्चितच काल देखील पहिल्या मॅचमध्ये अगदीच पहिल्या मॅचचा पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थाने विकेट्स या ठिकाणी प्राप्त झाली होती. आज देखील पहिल्या बॉलवरती या ठिकाणी दांडी अगदीच या ठिकाणी उद्ध्वस्त केली गेली. अगदीच उद्याच्या टीमनं अगदीच सावधान राहायचं कारण सावधान राहावं लागेल कारण लगातार त्या दुसऱ्या दिवसामध्ये ही दुसरी घटना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकंदरीत जर आपण विचार केला बालू आणि प्रत्येक ही जोडी होती. प्रत्येकच्या पारीचा इथे अंत झाला. चला न्यू बॅटर लगेचच मैदानच्या आतमध्ये इन व्हायचं. अगदीच विघ्नेश अगदीच ते उद्याच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि जे सपोर्टर्स आहेत ना तो आपण खेळाडू कशातनंच लावून जा. कृपया करून आपण मैदानच्या आतमध्ये लावू नका. एक लास्ट वॉर्निंग या ठिकाणी आपणास असेल. तिशे ट्रॅक शूज कंपल्सरी असणे अनिवार्य असेल. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. मैत्री ग्रुप आयोजित पलसदरी पंचायत चषक इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथमच आपल्या कर्जत तालुक्यामधील ही पहिली स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. या अगोदर एक मोठी स्पर्धा आपण पाहिली होती पनवेल तालुक्यामध्ये जे महाराष्ट्र धामणी चषक. ती स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिली होती. यावेळेस चांगला फटका शॉर्ट पॉईंटमध्ये जर का आपल्याला पाहिलं ना तर एक सिंगल कंप्लीट केले. सिंगलला संघाचं खातं ओपन केलं गेलं. संघाचं श्रीगणेश केलं गेलं. 5 षटकांची मॅच आहे. पहिले षटक आहे खऱ्या अर्थानं 30 सर्कलचं 52 षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं षटक आहे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि खऱ्या अर्थानं ढोकवाडी टीमचं आपण जितकं कौतुक करू ना खडके साहेब कारण रोहा तालुक्यातून ही टीम अगदी जर का आपण विचार केला ना तर तिसरा सामना असताना देखील ते पहिला सामना इथे चालूही नाही चालूही नव्हता त्या अगोदर मात्र ते या ठिकाणी पोहोचल्या म्हणजे ही खेळाडू होती असणं गरजेचं आहे आणि इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पाहता पाहता 3 क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू जाईल बॉन्ड लाईन पलीकडं रन्स मिळतील 4. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. पहिल्या 2 बॉलवरती थोडंसं शांत ठेवलं होतं गोलंदाज मोहन लोतेनं आणि तिसऱ्या चेंडूवरती खराब फिल्डिंग आणि तिथे मात्र आपण पाहिला चौकार. या चौकारच्या बराबरीनं अगदी टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 5च्या अंकावरती. अगदीच केटीसी लाईव्ह टेक्निकल या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहणार आहोत. जे घर बसल्या जे प्रेक्षल्या 2 वर्षामध्ये या टीमचा आपण खेळ पाहिला तर खूप चांगला राहिला होता परंतु यास इथे मात्र आपण पाहिल्यानंतर अजून एक विकेटचं पतन अजून एक मोठा धक्का इथून दिला जाईल टीम वंजारवाडी संघाला. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जास्तीचं टायमिंग नको. दुसरा सामना या ठिकाणी मोठा बनाम सागाची वाडी दोन्ही टीमनं मात्र या ठिकाणी अगदीच आपली उपस्थित दाखवायची. सागाची वाडी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मोठा टीम आपली देखील उपस्थित या ठिकाणी आयोजकांना दाखवायची आणि आयोजकांना देखील सातत्याने विनंती करेन की आपण सर्व टीमला आजच्या गटामध्ये जेवढ्या टीम आहेत त्या सर्वांना आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. खूप चांगली मेहनत या स्पर्धेमागे आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 5 अंकावरती जर विचार केला ना तर 2 विकेट्स गमावले टीम वंजारवाडी संघानं. प्रथमतः टॉस जिंकला गावदेवी विलवले टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला परंतु इथे हाय स्कोरला जो संघ हाय स्कोर उभा राहील त्या टीमला मात्र इथे बाय असेल अशी या सामन्याचं स्वरूप आहे. त्यामुळे निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला गावदेवी विलवले टीमचा तो कितपत योग्य ठरेल हे आपण पाहू शकणार आहोत. शॉट ऑफ द लेन केले फुल करण्याचा प्रयत्न फुल झाला सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं अगदीच बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना
हा चेंडू येतोय 4 धावींसाठी चौकार. अगदी शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकाचा होता आणि त्या शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं ठोकलेला चौकार आणि चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 अंकावरती. 2 बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोर कार्डवरती धावसंख्येत. दुसरे षटक प्रगतीपथावरती अगदी जर विचार केला तर 2 बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं. यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक वाडिश लॉंग ऑफ मध्ये, एक वाडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट ऑफ द लेन केले पुन्हा एकदा. शिलमिडांमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही. जर तिथे क्षेत्ररक्षक असता तर झेल मात्र जज झाला असता आणि इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. एकंदरीत इथे धावा कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2 आणि 2 धावीच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 11 धावा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र जरूर रोखू शकत नाही. या सिंगलच्या बराबरीनं आता टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी जर विचार केला 12 अंकावरती. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल मोठा बनाम जर विचार केला ना तर सागाची वाडी या 2 टीम दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. बारा धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय मंगेश. गणेश एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. एक चांगला बॅटर मैदानच्या आतमध्ये, परंतु गणेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. डॉट बॉलची इथून सांगता झाल्या. 12 धावा स्कोर कार्डवरती. दुसरे षटक प्रगती पथावरती 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्यात एकंदरीत त्या मात्र 12 धावा. गोलंदाज इथून तयार. अतिशय दोन्ही हे चांगले ऑफिशियल. अगदी शॉर्ट लेन करतोय कुठेतरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करायचा होता गणेशला, परंतु लगातार या ठिकाणी बीट होत असताना आपण पाहतोय गणेश वाघमारे एक हार्ड हिटर बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. एकंदरीत विचार केल्यानंतर 12 धावा स्कोर कार्डवरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गावदेवी भिलवले टीमची. सातत्यानं चांगलं गोलंदाजीचं प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं पहिली मॅच आपल्या भेटीस आल्या. गावदेवी भिलवले विपक्ष वंजारवाडी या 2 टीम दरम्यान. एकीकडे आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील गावदेवी भिलवले टीम अगदीच आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय कर्जत तालुक्यामधील आपण पाहिली तर वंजारवाडी टीम या 2 टीम दरम्यान एक चांगले क्रिकेट पाहतोय. 13 धावा. ओव्हर क्रमांक 2 देखील संपल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 13. अगदी 6.50च्या सरासरीनं धावा जोडल्या जातात त्या मात्र 13 धावा. थोडासा उशीर जरूर या ठिकाणी पहिल्या सामन्यासाठी झाला, परंतु निश्चितच स्पर्धा या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे. 5 षटकांची लढत. प्रत्येक सामना इथून तुम्हाला 5-5 षटकांचा पाहायला मिळाला. आणि आयोजक मनोज जोरे यांना विनंती करेन की आपण सर्व टीमला कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण वेळेमध्ये टीम इथे उपस्थित होणं गरजेचं आहे. रोहा तालुक्यातून ढोकवाडी टीम जर का पहिला सामना चालू होण्या अगोदर जर का इथे उपस्थित होऊ शकते तर अगदी जवळच्या टीमनं या ठिकाणी वेळेमध्ये येणं खूप जरुरी आहे, कारण निश्चितच अगदीच षटकार हॅट्रिकसाठी मात्र 3 षटकारसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल. षटकार हॅट्रिकसाठी फक्त गणेशसाठी आणि 3 बॉलमध्ये जर 3 विकेट जरी घेतल्या तरी देखील या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल. आणि यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. अगदी जर विचार केला तर चेंडू जातोय सीमा पार. आहे तो 4 धावेसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीनं आता खऱ्या अर्थानं गणेश वाघमारेनं हात खोलले आहेत, कारण 2 षटकं थोडासा शांत खेळ राहिला होता वंजारवाडी टीमचा. अगदीच आणि 17 अंकावरती आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे. अगदीच मोहन लोते सांघिक वरतील 3रं वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय मोहन लोतेला. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज असतील. गोलंदाज इथून तयार झाला. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी उभारलं होतं, परंतु चांगल्या चेंडूला मात्र एक चांगला सन्मान देखील या ठिकाणी दिला गेला आहे. सिंगल इथून कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या मदतीनं अगदी स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 18 अंकावरती.
मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी जर इथून आपण पाहिलं ना, एकंदरीत जर आपण विचार केला ना तर 19 धावा. लॉ फुटबॉल बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू खाली शतरक्षक, सिंगल मात्र इथून आले फास्ट. डबलचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय, परंतु इथून आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि 2 धावे अशी एकच धाव मात्र इथून कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता आपण पाहतोय. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय तर 20 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली कामगिरी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. शॉट ऑफ द लेन त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न मात्र इथून केला जाईल. शेफमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावीच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 22 धावा. सकाळच्या जर सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं शांत क्रिकेट या ठिकाणी चालूया. अगदी शांत क्रिकेट यावेळेस आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये चालूया. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने जर विचारलं तर 22 धावा. यावेळेस मोठा फटका स्टेट ड्राईव्ह केलाय. चेंडू खाली मात्र नक्कीच शतरक्षक शिलिमडॉन मध्ये. सिंगल मात्र इथून कंप्लीट झाल्या. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही आणि 1 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 धावा स्कोर कार्डवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय स्कोर कार्डवर. प्रवीण यावेळेस सांगीकोटतील 4थं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते. गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण. यावेळेस अगदीच बॅटची लिडिंग एज लागल्या आणि अगदी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये 2300 अंकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तिसरा विकेट या ठिकाणी गारद झाला. 3 बाद तेवीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 3.1 चेंडू नंतर जर विचार केला तर 23 धावा स्कोर कार्डवरती. चांगला फटका शिलिमिडॉन क्षेत्रामध्ये जर का आपण पाहिलं ना तर चेंडू खाली शतरक्षक आला. एक सिंगल धाव मात्र इथून कंप्लीट झाल्या आणि सिंगल धावेच्या मदतीने एका दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही. जर का तुम्हाला इथून एक धावांचं चांगलं मोमेंटम सेट करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे, कारण पहिली 3 षटकं महत्त्वाची इथे संपल्या आणि 4थ्या षटकाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्या. गणेश वाघमारसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे मैदानच्या आतमध्ये, परंतु त्याला देखील या ठिकाणी पूर्णपणे रोखून ठेवलं आहे. इट्स अ डॉट बॉल. 3.3 चेंडूचा खेळ संपला. अवघ्या 24 धावा. इथून हाणामारी होणं गरजेचं. जमतेम 5 षटकामध्ये 40-45 धावांचे एक टार्गेट इथे उभारणं गरजेचं आहे. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. फुल केलाय. झेलची संधी सिलिमिडॉनमध्ये जर का आपण पाहिलं ना तर अगदीच या ठिकाणी विचार केला तर विकेटचं पतन. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावसंख्या आल्या त्या बाद 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 3.4 चेंडूचा 5 चेंडूचा एकंदरीत इथून खेळ संपला
आणि धावा आल्या धाव फलकावरती मात्र 24 धावा. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय, शांत क्रिकेट. गणेश वाघमारेसारखा एक चांगला फलंदाज मात्र इथून बाद झालाय. पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम अगदी जर का आपण पाहिलं ना तर इथं ठेवलं जात आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ द लेन केले, फुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथून मात्र विकेटचं पतन. अगदीच्या ठिकाणी विकेटचं पतन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. लगातार या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट्स. फक्त एक धाव खर्च केले प्रवीणने या चौथ्या षटकामध्ये. 3 विकेट्स आणि एक धाव खर्च केले. काय जबरदस्त गोलंदाजी राहिले. पूर्णपणे धावगतीला ब्रेक लावण्याचं काम खऱ्या अर्थाने इथे केलं गेलं वंजारवाडी टीमच्या. एकंदरीत 24 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10-15 धावा इथे बनवाव्या लागतील, कारण हे शेवटचं षटक आहे. इथून जर का तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवल्या उभारल्या तर मात्र फायद्याचं ठरेल, कारण पहिल्या सत्रामध्ये जास्तीत धावा होणं गरजेचं, परंतु ते इथं होणं गरजेचं आहे. लास्ट ओव्हर, अगदीच स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे षटकाला समजलं जातं ना. हरिचंद्र यावेळेस आपण पाहतोय. सांघिक 5वं तर वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हरिचंद्र हा गोलंदाज. शेवटचं षटक आहे, ते चांगला फटका केलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली शतरक्षक आणि इथे झेलची संधी. अजून एक मोठा धक्का बसेल. लगातार या ठिकाणी विकेट डाऊन होत असताना आपण पाहतोय वंजारवाडी टीमच्या अवघ्या 24 धावा स्कोर कार्डवरती. जर विचार केला ना तर स्कोर कार्डवरती 24 आणि विकेट्स गमावल्या 6 वंजारवाडी टीमनं. पूर्णपणे बॅकवरती ढकलले गेले. अगदीच प्रथमतः टॉस हरले आणि त्यांच्या वाट्याला आले होते ते मात्र बॅटिंग करतो. बॅटिंग करत असताना पूर्ण अगदी 24 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या. आणि धावफलकावरती जर विचार केला ना तर अगदी 24 एकंदरीत शेवटचं षटक पूर्णपणे अडचणीमध्ये सापडले. ती खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर वंजारवाडी टीम. वाईड बॉल, या सेटचा वाईड बॉल. यावेळेस मात्र लेंथ लाईनमध्ये थोडीशी या ठिकाणी खराबी पाहायला मिळाली. वाईड बॉलला एकंदरीत वाईड बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आता 25 अंकावरती. शेवटचं षटक इथे खऱ्या अर्थानं प्रगती पथावरती. शेवटचं षटक इथून प्रगती पथावरती. गोलंदाज इथून तयार. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता, क्रिएट करायचा होता मोठा फटका, परंतु इथे मोठा फटका येऊ शकला नाही. इथून चेंडू निघून चालायचा विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचं षटक आणि आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र विकेटचं पतन. विकेट किपरकडनं थोडीशी एक गफलत पाहायला मिळाली होती. आणि जर विचार केला ना तर इथून देखील एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये येत असताना आपण पाहतोय. पूर्णपणे या मॅचमध्ये जर विचार केला तर दडपण निर्माण केलं पहिल्या सत्रावरती. अगदीच गावदी वेलवले टीमनं. 25 धावा एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्डवरती इथून जोडल्या जातील. शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक. 3 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 3 चेंडू इथून शिल्लक असतील आणि 3 चेंडूवरती अद्याप एखादा मोठा फटका येणं गरजेचं. अगदीच लॉ स्कोरिंग मॅच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना
यावेळेस जोरदार स्ट्रोक, चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. आहे तो 6 धाब्यांसाठी उत्तुंग असा फटका. अगदीच उशिरा एक आपण पाहतो एक चांगला मोठा फटका येतोय. 5व्या षटकातील जर काय विचार केला तर 4थ्या बॉलवरती हा ठोकलेला षटकार, ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने गरज होती तो फटका येत असताना आपण पाहतोय. अगदीच 31 धावा स्कोअर कार्डवरती एक चांगला स्कोअर. शेवटचं षटक प्रगतीपथावरती या इथे यावेळेस इट्स अ वाईड बॉल. शेवटचं षटक थोडंसं महागडं होत असताना आपण पाहतोय. वाईट बॉल मात्र इथून जरूर आलाय आणि वाईट बॉलच्या मदतीने आता स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 32 अंकावरती. यावेळेस वाईट लॉंग ऑफ मध्ये सिंगल आल्या, डबलला प्राधान्य दिलं जातंय. या सिंगल फास्ट आले, डबल देखील या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 धावा. अडीच लॉंग ऑफ एरियामध्ये जर का आपण पाहिलं ना, सिंगल आले, पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 36 अंकावरती. येणारे 30 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. खूप कमी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 37 धाव्यांच्या या ठिकाणी टार्गेट असणार आहे. बॉलची व्यवस्था करायची आहे, बॉल फेकायचा पंचांकडे एक नवीन आणि तो जुना बॉल अगदीच आपण जमा करायचा. चला जा सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये. तर अगदीच नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल मोठा बनाम सागाची वाडी असा दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच मोठा बनाम सागाची वाडी अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितच जर का विचार केला ना तर सेकंड मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जा सलामची जोडी. गावदेवी विलवली टीम आपली सलामची जोडी आपण मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे. 37 धाव्यांचं टार्गेट आहे. अगदी 30 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज, म्हणजे अगदी 7.25चा रन रेट या ठिकाणी उभा राहायचा. जास्ती धाव्यांची इथे गरज नसणार आहे. अगदी जे जे संघ या स्पर्धेमध्ये अचानकपणे जर ज्या संघ आयोजकांना फसवले त्या सर्व टीमची या ठिकाणी क्लिप काढून ग्रुपवर टाकले जाईल आणि सर्व संघांना सूचित करेन जे जे संघ या ठिकाणी फसवतील ना त्यांची क्लिप काढून या ठिकाणी ग्रुपला व्हायरल केली जाईल. एक सूचना असेल
कारण संघ नावं देतात आणि ऐन टायमाला मात्र या ठिकाणी स्पर्धेतून माघार घेतात, याला काही अर्थ नाही. जर तुम्ही नाव देता तर आयोजकांना अगदी सहकार्य करा. एखाद्या संघाला तुम्ही ऐन टायमाला फसवता म्हणजे तुमच्यामध्ये किती क्रिकेट आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. सर्व संघांना सूचना करेन आपण आयोजकांना एक चांगलं सहकार्य करायला इतकीच विनंती करेन. आणि अगदीच या ठिकाणी मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलद्री पंचायत चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय आलेल्या तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत केलं जातं. जाऊया मैदानच्या आतमध्ये, जिथे विजयासाठी गरज असणाऱ्या 24 बॉल 30 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, झेलची संधी, झेल होणार का? आणि मोहन लोते सारख्या फलंदाला इथे मात्र जीवदान मिळालं. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालं आहे. हा झेल होणं गरजेचं होतं. महत्त्वाची विकेट्स होती, महत्त्वाचा झेल होता. हा झेल नाही मित्रा तर हा मॅच सोडावा लागेल, हा गेम सोडावा लागेल. जबरदस्त आपण पाहतोय शॉर्ट पॉईंटमध्ये पकडण्याचं काम केलं होतं क्षेत्ररक्षकानं, परंतु थोडासा उलटा कॅच होता, त्याच्यामुळे कदाचित हा झेल होऊ शकला नाही. आणि इथून जर का आपण विचार केला ना तर इथे शिंगलनं वैयक्तिक संघाचं खातं ओपन केलं आहे, अगदीच गावदेवी भिलवले टीमनं आणि मोहन लोतेनं. गोलंदाजी करताना एक चांगलं योगदान राहिलं. फलंदाजी करताना एक फलंदाजी इथे अगदीच एक तंत्रशुद्ध फटका अनिल हिरवे यांचा आपण पाहतोय. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग गपलत वारंवार पाहायला मिळते, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली, धारदार गोलंदाजी, जास्तीचं आव्हान नाही, 37 धावसंख्येची गरज आहे. अनिल हिरवा यांना माहिती आहे की गणेश वाघमारे एक जबरदस्त फलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याचं षटक या ठिकाणी खेळून काढावं लागेल. अगदी जरूर या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच देखील या ठिकाणी शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकत्या. काल देखील एक लो स्कोरिंग मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली होती. गोलंदाज तयार आणि ते क्लीन बॉल, दांडी गुल एसटी दोस्त अनिल हिरवासारखा एक मातबदार फलंदाज इथे मात्र माघारी परतावं लागेल. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर रन घेणं खूप गरजेचं होतं. जर मागील बॉलला जर ती रन घेतली असती कदाचित कंप्लीट झाली असती, परंतु तिथे कुठेतरी चूक केली आणि यावेळेस ब्लॉक होलमध्ये दांडी उद्ध्वस्त केली, फर्निचर बिघडवलं आणि इथे विकेटचं पतन. हलक्यातून चेंडूला मात्र खेळून काढलं जातं. जवळपास एक सिंगल इथून कंप्लीट झाल्या. हा सामना सोपा नाही आहे, जरूर लॉस स्कोरिंग मॅच आहे, परंतु सामना मात्र इथून सोपा राहणार नाही आहे. कारण चांगली गोलंदाजी गणेश वाघमारेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक विकेट, महत्त्वाची विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गेल्या. अगदीच गणेश वाघमारेनं अगदीच अनिल हिरवा यांची अगदी 4 चेंडूचा खेळ संपला. धाव फलकावरती धावसंख्या ते एकंदरीत 2 धावा. चांगली मॅच, चांगली लढत, चांगला सामना मैदानच्या आतमध्ये आपल्या भेटीस आलाय. अतिशय चांगली लढत मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज इथून तयार, इथे मोठा फटका, पुन्हा एकदा फटका बसला. आता खेळ मात्र संपलाय, पकडलाय झेल आणि संपवलाय अनिल लोते. अगदीच जर आपण पाहिलं ना तर मोहन लोते याचा खेळ बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावलाय, तर मात्र दुसरं देखील विकेट या ठिकाणी गमावलाय. महत्वाच्या दोन्हीही सलामीवर या ठिकाणी स्वस्त्यामध्ये बाद झाले आहेत. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये काय जबरदस्त क्रिकेट चालू आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं ना लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी बनवत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल मोठा बनाम सागाची वाडी. दोन्ही संघ नायक या ठिकाणी आपण टॉससाठी या टॉस बॉक्सवरती जोडलं जायचं. चला, मोठा संघ नायक जर आपण इथे उपस्थित असाल तर अगदी आपण टॉससाठी या.
इथे चांगला फटका लॉंग ऑनमध्ये जर का आपण पाहिलं ना लेफ्ट हँड बॅटर होता एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगले फिल्डिंग देखील पाहायला मिळाले. एकंदरीत जर आपण विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 समाप्ती झाल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या गेल्या त्या 3. आता येणार 24 बॉल आणि 34 धावींची गरज. मॅच बनले खऱ्या अर्थानं. आता हा सामना थोडासा वंजारवाडी टीमच्या बाजूनं या ठिकाणी अगदी थोडासा या ठिकाणी फिरला, कारण महत्त्वाच्या दोन्ही विकेट्स आल्या. चला जास्तीचा वेळ नको आहे, लगेच या ठिकाणी आपण फील्ड सेट करायचं आहे टीम वंजारवाडी. नेक्स्ट सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, आपल्या भेटीस या ठिकाणी येईल नक्कीच. जर विचार केला ना तर मोठा बनाम सागाची वाडी असा सामना या ठिकाणी असेल. तीन धावा स्कोर कार्डवरती, तर येणार 24 बॉल आणि बनवायचे ते मात्र 34 धावा. चोवीस बॉल आणि 34 धावसंख्येची मात्र इथून गरज असणार आहे. मॅच खऱ्या अर्थानं बनवले वंजारवाडी टीमनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे महत्त्वाचे 2 विकेट्स मिळवल्या आणि खऱ्या अर्थानं सामना आपल्या बाजूनं थोडासा फिरवण्याचं काम या ठिकाणी केलं. ते गणेश वाघमारे या गोलंदाजानं ओव्हर क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. अगदीच गणेशांचे छोटे बंधू आपण पाहतोय दिनेश वाघमारे यावेळेस बॉलिंग मार्कवरती राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना. अगदीच या ठिकाणी रेफर केलाय पंचांकडे. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय ना बॅटिंग करणार टीमनं. पंच वाईड बॉल आहे, अगदीच आपण वाईड आहे. वाईडची आपण फक्त एकच रेस ठेवले गणेश, वाईट ठेवलेले या. इथे चेक केलंय गणेश, कारण आपण दोन्ही पंच या कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र आपण. चला या हरिदोरे सर आपण या. चला हरिदोरे सर आपण या. तर चला अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल या ठिकाणी असणार आहे. आपण गेम ऑन करायची आहे. चेक केलं गेलंय कारण क्लिअर या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामुळे आपल्या दोन्ही टीम आपल्याच आहेत. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र या ठिकाणी आयोजित घेत असताना आपण पाहतोय. आणि निश्चितच या ठिकाणी फिल्डिंग सेट केली जाते. धाव फलकावरती धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने लगावली जाईल, ती मात्र 4 धावा. गोलंदाज दिनेश पुनशी तयार. यावेळेस मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अगदीच या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं, खराब लगावलं गेलं. तर वाईड स्लॉंगअपमध्ये जर का क्षेत्ररक्षक असताना तर हा झेल आपल्याला इथे जरूर पाहायला मिळाला असता. फिल्डिंग थोडीशी सेट करायची होती. एकंदरीत इथे हा आहे चौकार आणि चौकारच्या मदतीनं टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 8 या अंकावरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं या ठिकाणी खराबी पाहायला मिळाले. मोठा संघनायक उपस्थित असतील तर टॉससाठी या. चला मोठा संघनायक. इथे हलक्या हातानं अगदीच नागेश, एक चांगला खेळाडू आहे मैदानच्या आतमध्ये, अनुभवी प्लेअर आहे मैदानच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं गणेशनं केलेली गोलंदाजी, 3 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेट्स संघाला मात्र तारणार ठरताना आपण पाहिल्यात. इथून सिंगल जरूर आल्या आणि सिंगलच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 अंकावरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 9 धावा.
यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जाईल जवळपास सीमारेषे पलीकडे. थोडीशी खराब गोलंदाजी होत असताना खूप खराब गोलंदाजी. चौकार मात्र इथून जरूर आलाय आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. एकंदरीत 13 धावा स्कोर कार्डवर. थोडीशी खराब गोलंदाजी. 3 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्यात. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 13 धावा. गोलंदाज तयार झाला. यावेळेस कमबॅक केला गोलंदाजानं. हलकीशी काढा मात्र या ठिकाणी घेतली. कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं गोलंदाज दिनेशनं. ज्या डॉट बॉलची आवश्यकता होती तो डॉट बॉल मात्र इथून येत असताना आपण पाहतोय. अगदीच मोठा टीम कुठपर्यंत आलोय. कॉन्टॅक्ट करायचा. नेक्स्ट मॅच. चला मोठा संघनायक या आपण टॉससाठी. जर आपण आला असेल तर प्लेट टॉससाठी या. आणि सागाची वाडी संघनायक आपण देखील यायचं या. इथे चांगला फटका. झेलची संधी आणि इथे काय जबरदस्त झेल कॅरी केलाय. झेलला मात्र या ठिकाणी कॅरी करत असताना आपण पाहतोय झेज केलं जाते यावेळेस चेंडूला. आणि ते अजून एक धक्का बसेल. एक अजून एक महत्वाची विकेट येत असताना आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 13. कालाकाचा बक्षीस ठेवलाय कालाकाचा रंगलाई बारीक तोषकांचा बाईक बक्षीस मालिका वीरांना. बक्षीस मालिका वीरांना. बाईक बक्षीस मालिका वीर. थँक्यू डीजे थँक्यू. चला टॉससाठी या सागाची वाडी संघनायक या मोठा संघनायक आणि या सागाची वाडी संघनायक या आपण टॉससाठी. अगदी टॉस या ठिकाणी केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस करण्यापूर्वी या ठिकाणी आपला प्रवेश देखील निश्चित करायचा आहे. दोन्ही टीमला सूचना असेल आणि लगेचच या ठिकाणी आपण यावेळेस अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय. चांगला फटका. वाडी स्लॉंग ऑफ रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. आतिषबाजी आज पाहायला मिळणार. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या ते मात्र 17 धावा. षटक महागडे ठरला. 14 धावा एकंदरीत कुठून काढल्या. चला सागाची वाडी संघनायक आणि मोठा संघनायक मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. या दोन्ही टीम दरम्यान टॉस करतील. अगदीच जर विचार केला तर गौरव शिर्के या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातील. सन्माननीय गौरव शिर्के यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मोठा बनाम सागाची वाडी या दोन टीम दरम्यान. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार ती 20 धावींची. मोठ्या टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. हाय स्कोर टीमला इथे बाय असणार आहे आणि आयोजकांशी संपर्क साधायचे दोन्ही कर्णधार. आपला प्रवेश खेळण्या अगोदर या ठिकाणी निश्चित करा. जो संघ प्रवेश निश्चित करणार नाही त्या संघाला मात्र इथे पॅनल्टी असेल. 13,500 या ठिकाणी एंट्री असेल. एंट्री फीस मात्र या ठिकाणी पूर्ण जमा केली जाईल. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. गणेश वाघमारे हा गोलंदाज यावेळेस जर आपण पाहिला ना तर इथून पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करेल. 2 धाव मात्र इथून कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 1900 अंकावरती. 37 धाव्यांचं या ठिकाणी टार्गेट आहे. धावगती खूप चांगली यावेळेस जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये जिथे खऱ्या अर्थानं हाणामारी केली ना तिथून खऱ्या अर्थानं धावगती एक चांगली राहिली. एक चांगली पार्टनरशिप. नागेशने एक चांगला खेळ केला. इथे मोठा फटका. झेलची संधी. यस वर्ड कॅच. काय जबरदस्त फटका. असं वाटत होतं चेंडू सीमापार जाईल की काय पर तो यावेळेस फटका पासला आणि एक महत्त्वाची विकेट. अजून एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवून देत असताना गणेश वाघमारे डीजे. मनोज झोरे दादांनी आयोजन
आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार. प्रकाश पवार दादांच्या नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर, त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत चषक. तर अगदीच यावेळेस यस पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा येत असताना आपण पाहतोय. अगदीच ऑफिशियल आपण पाहतोय हरी दोरे सर या ठिकाणी सांगताय, त्यांचा इशारा या ठिकाणी आलाय. नो बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. अतिशय चांगले ऑफिशियल कॉम्बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन या ठिकाणी आपण करूयात. आमच्या समेत जोडले जातील आमचे समालोचक हेमंत निरगुड्या. धन्यवाद प्रकाश सर. स्ट्राईकला फलंदाज हरेश. सतरा धावेची गरज अजूनही आहे. गोलंदाज हा फटका चांगला आहे, बॉल जाईल सीमा पार. तिथे अडवलाय खरं तर. बॉल फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं पाहायला मिळालं आणि धाव मिळेल ती फक्त 2. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 37 धावा विजयासाठी पाहिजेत. या बॉलवरती आल्या 2 धावा. त्यानंतर अजूनही षटक चालू असताना काही बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा हरेश. पुढचा बॉल. इथे मात्र बॉल गुडलँड स्पॉट वरून अतिरिक्त उसळी घेतोय. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव येत नाही या बॉलवरती. फार चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलवरती एक मोठा फटका आला होता असं वाटलं पण फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आलाय. फार चांगली लढत पाहायला मिळते बिलवले आणि वंजारवाडी यांच्यामध्ये. बिलवले बॅटिंग करत असताना थोडासा प्रेशर मध्ये आलाय. इथे मात्र दांडी गुल केले फलंदाज हरेश. बॅक टू द पविलियन. मोठी विकेट येते मैदानाच्या बाहेर हरेशच्या स्वरूपात. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. नागेश उघडा आणि हिरवा दादांच्या नियोजनाला नाही तोड, नियोजनाला नाही तोड, त्यांच्या नियोजनाला नाही तोड. नारायण उघडा दादांना झाला नाही आजवर कोणीही वर चढ, आजवर कोणीही वर चढ, आजवर कोणीही वर चढ. पळसदरी पंचायत चषक गाजतैर आजवर ने ग्राउंड वर, पळसदरी पंचायत चषक गाजतैर आजवर ने ग्राउंड वर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत. धन्यवाद डीजे. 12 बॉल 15 धावेची गरज आहे. इथून सामना मात्र पाहायला गेला तर बिलवलेच्या बाजूने सध्या तरी आहे, परंतु विकेटचा विचार केला तर 5 गडी बाद. त्यानंतर आता नवीन बॅटर इन झालाय जगदीश आणि सतीश आता मैदानामध्ये असणार आहेत. 12 बॉल 15 धावेची गरज आहे, परंतु येणारं षटक आता निर्णायक असेल. गोलंदाज प्रतीकला आता डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट जर पाहायला गेलं तर 5 गडी बाद झालेत बिलवले टीमचे, परंतु येणारे 12 बॉल 15 धावेची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर फार चांगलं आयोजन आहे. पळसदरी पंचायत चषक 2026 आणि आयोजक कमिटी आपण पाहू शकाल. अनिल इरवा साहेब, त्यानंतर मनोज जोरे साहेब, प्रकाश पवार साहेब, सगळ्यांचे कौतुक करावं तितकं कमी, कारण फार चांगलं आयोजन आहे.
आणि इथे खेळणारी प्रत्येक टीम मात्र अगदी समाधानी असेल. पैसे गेले तरी चालतील, परंतु आयोजन पाहून मात्र खेळाडू नक्कीच खुश होणार, यात काही शंका नाहीये. प्रत्येकचा पहिला बॉल असेल. स्ट्राईकला फलंदाज सतीश. इथे बॉल मात्र आउटस्विंग होताना आपण पाहताय आणि अजून एक डॉट बॉल येईल. प्रत्येक डॉट बॉल वरती आता प्रेशर भिलवले टीम वरती जातोय. सतीशला सिंगल डबल तरी घ्याव्याच लागतील, कारण येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये बराचसा प्रेशर येईल. त्यामुळे या षटकामध्ये आपल्याकडे मॅच कशी जिंकेल. इथे आता मात्र तो उसळी थोडीशी कमी पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. लगातार 2 चांगले बॉल आले, एकही धाव येत नाहीये. त्यानंतर अजूनही या षटकातील 4 बॉल शिल्लक असतील. मोठ्या फटक्याची गरज आहे. 10 बॉल 15 धावा. पुढे सरजावून मारण्याचा प्रयत्न. लगातार 3 बॉल डॉट खेळतोय फलंदाज सतीश. इथे मात्र सतीश वरती आता प्रेशर आहे. थोडीशी गडबड पाहायला मिळते. बॅट अँड बॉलचा संपर्क होणं गरजेचं आहे. मॅच जिंकायची असेल भिलवले टीमला तर एखादा मोठा फटका या 3 उर्वरित बॉल मध्ये येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग ना बॉल पाठवलाय सीमा पार 6 धावेसाठी. डीजे आठ बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा मॅच भिलवले टीमच्या बाजूने झुकते. 3 लगातार डॉट, त्यानंतर एक मोठा फटका. पुन्हा एकदा इथे गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोवर वन फेकलं. इथे मात्र स्वतः विकेट सोडतोय सतीश. इथे थांबायचं होतं सतीशला. सतीशच्या बॅट मधून एक मोठा फटका आला होता, परंतु सतीशनं मात्र एक सिंगल साठी स्ट्राईक सोडल्यानं विकेट सुद्धा गमावल्या. मॅच अगदी प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलतंय. कधी भिलवले टीमच्या बाजूने जाते तर कधी वंजारवाडी टीमच्या बाजूने जाताना आपण पाहताय. इथे मात्र थोडस आपल्या रनअप मध्ये चुकताना गोलंदाज नवीन बॅटर गेला होता मंगेश आणि हरेश. आता खेळपट्टीमध्ये खेळताना आपण पाहतोय ही जोडी मात्र पाहायला गेला तर अगदी शेवटच्या क्रमांकाचे फलंदाज आहेत, त्यामुळे थोडासा प्रेशर असेल. हा बॉल खरं तर चुकलाय. गोलंदाज लेग साइडला फुल टॉस दिला होता, त्याला पाठवलाय सीमा पार 4 धावेसाठी. टीम कडे आहे का हे पाहायचं आहे. दीपक हा गोलंदाज. तर स्ट्राईकला आपण पाहू शकाल जगदीशला.
या षटकामध्ये काय घडेल, मॅचचे चित्र पलटतील का, बिलवलेच्या बाजूने जाईल की वंजारवाडी टीमच्या बाजूने, कारण मॅच पाहायला गेली तर बिलवले टीमच्या बाजूने अगदी झुकलेले आहे. 6 बॉल 5 धावेची गरज. फुल टॉस बॉल, बॉल जाईल सीमा पार, विनिंग षटकार येतोय जगदीशच्या बॅट मधून. इथे मात्र मॅच संपल्या, सामना जिंकलाय बिलवले टीमने. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती मात्र विनिंग शॉट येतोय. धन्यवाद